इंटरप्रिटेशन सत्य इतिहास आपल्यापेक्षा दुसरा कोणीही माणूस सांगू शकत नाही. म्हणून इतिहासाचे अभ्यासक म्हणून इतिहासाचे शिक्षक म्हणून आपल्याला या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार. आपण सगळ्यांनी आता मगाशी माननीय गुरुजींनी सांगितलं की आता एनईटी आपण स्वीकारलेली आहे, आता हे ऑप्शन राहिले आहे. म्हणून इतिहासाच्या संदर्भामध्ये एनईटीची काय मागणी आहे? मला असं वाटतं की खूप दिवसांनी इतिहासाला चांगले दिवस आले. मी काही काळ प्राध्यापक संघटनेचं नेतृत्व केलंय, त्यामुळं शिक्षकांचा वर्कलोड ही आपली अत्यंत संवेदनशील भूमिका असते. जर का तो ड्राफ्ट नीट वाचला तर ही भीती काही अंश आपल्या मनात निघून जाईल. पण काही नवे संदर्भ घेऊन एनईटी आपल्या समोर इतिहासाच्या अनुषंगाने अकॉर्डिंग टू हिस्ट्री किंवा रेफरन्स हिस्ट्री आले आहे. ती म्हणजे एक काळ असा होता की प्रॅक्टिकल हा भाग फक्त आणि फक्त सायन्स कोर्टामध्ये होता. आणि आता आमच्या करिक्युलम मध्ये प्रॅक्टिकल आहे. म्हणजे इतिहासाची अनुभूती आणि इतिहासाचा अनुभव आपण घेणार आहोत. प्रॅक्टिकल म्हणतो ना आपण, त्याला काही वेटेज आपण दिले आहे. म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी अमुक किल्ला जिंकला, अमुक नावाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती. आता आम्ही तो प्रॅक्टिकलचा पार्ट केलाय. आम्ही त्या किल्ल्याला पण भेट देऊ शकतो, त्याची अनुभूती पण घेऊ शकतो, आम्ही गड्यांना पण भेट देऊ शकतो, आम्ही म्युझियमला सुद्धा भेट देऊ शकतो. हा आमच्या आता एकूणच वर्कलोडचा पार्ट आहे. म्हणजे इतिहास शिक्षकाला अनुभूतीचा इतिहास प्रॅक्टिकल हिस्ट्री कशी असायला पाहिजे ही शिकवण्याची संधी आणि ती शिकण्याची विद्यार्थ्यांना संधी ह्या नव्या एनईटीच्या अनुषंगाने आपल्याला मिळणार आहे.